बंजारा समाजाची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी देशभरात व्यापक प्रयत्न सुरू असून धर्मनेते किसनभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली समाज संघटनांचे काम अधिक बळकट होत आहे। बंजारा समाजाची सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवण्यासाठी धार्मिक स्थळे आणि धर्मपीठ अधिक मजबूत करणे तसेच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन पोहरादेवी येथील धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी केलंय। अक्कलकोट येथील शांतीस्थळ येथे संत धावजी बापू महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये वृक्षपूजन, वृक्ष लागवड, भजन कीर्तन आदी उपक्रम उत्साहात पार पडले। उपस्थितांना संबोधित करताना जितेंद्र महाराज यांनी एक घर एक वृक्ष हा संकल्प प्रत्येकाने राबवून पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे असं आवाहन केलं। याप्रसंगी बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पोहरागड ते दिल्ली बंजारा एक तास संकल्प यात्रा याचा शुभारंभ करण्यात आला। या यात्रेमुळे समाजातील एकजूट वाढून विविध प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमास धर्मनेते तथा बाराधाम निर्माते आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक किसनभाऊ राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मोहन चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोरनायक उमेश राठोड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विलास राठोड, राष्ट्रीय प्रवक्ता शिवाजी राठोड, प्रदेश प्रभारी राजेश पवार, राजकीय परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेश राठोड, पश्चिम विदर्भ अध्यक्ष एकनाथ राठोड, बंजारा एकता संकल्प यात्रेचे सदस्य संतोष राठोड, धाराशिव जिल्हाध्यक्ष इंजिनियर वसंत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष किरण राठोड, मनोज चव्हाण, व्यंकट चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी, संत महंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय RSR न्यूजचे संपादक सतीश राठोड यांनी। पाहुयात। बंजारा समाजाची पावत चाललेली संस्कृती, बोली, भाषा यावर काय आव्हान करणार आहात? काय संदेश द्याल तुम्ही बंजारा समाजाला? आज दिगेवाडी अक्कलकोट येथून संत दावजी बापू यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने या ठिकाणावरून मी सगळ्याला शुभेच्छा देतो। आणि आज तुम्ही विचारलेला प्रश्न की गेल्या काही दिवसामध्ये बंजारा समाजाची संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी धर्मनेता किसनभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये बंजारा समाजाची संस्कृती टिकून राहावी, बंजारा समाजाचे धार्मिक स्थळ, धर्मपीठे हे मजबूत व्हावे आणि धार्मिक संस्कृती परंपरा ही अबाधित ठेवण्याकरिता संपूर्ण राज्यभरात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हे काम चालू आहे। आगामी काळामध्ये संपूर्ण देशामध्ये समाजाची संस्कृती टिकून राहावी म्हणून फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे। याचबरोबर पृथ्वीचा समतोल पूर्णपणे बिघडलेला आहे, पर्यावरण बिघडत चाललेलं आहे। यासाठी सुद्धा बंजारा समाज हा या संस्कृतीला घेऊनच निसर्गपूजक आहे, म्हणून निसर्ग पर्यावरणाचं पूजन मोठ्या प्रमाणात चालू आहे जागोजागी आणि निसर्गाचा समतोल जाग्यावर राहावं, निसर्गाचा प्रकोप हे विशाल प्रमाणात जे चालू आहेत हे कुठंतरी कमी करून पर्यावरणाची जोपासना करावी यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जागोजागी प्रयत्न चालू आहे। आज आपण ज्या ठिकाणी बसलो आहेत शांतीस्थळामध्ये, आज वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। तसेच वृक्षाचं पूजन सुद्धा केलेलं आहे आणि इथून सुद्धा संपूर्ण देशाच्या तांड्यामध्ये एक घर आणि एक वृक्ष असा संदेश धर्मनेते किसनभाऊ आणि समाजाचे सर्व साधू संतांच्या उपस्थितीत हा मोठा संदेश इथून देण्यात आलेला आहे। आगामी काळामध्ये समाजाची संस्कृती टिकवण्यासाठी जे कार्यक्रम चालू आहेत, जे लोक प्रयत्न करत आहेत, त्यांना सुद्धा धर्मपीठावरून पोहरागड, मुंबई, लोधिवली, अथनी गड इथून फार मोठ्या प्रमाणात ताकद देण्यात येणार आहे। राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी असं सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी बंजारा समाजाचे जिथं प्रश्न गंभीर असतील त्या ठिकाणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी खंबीर आहे, जेणेकरून तांड्यामध्ये कुठली व्यवस्था असो, जसे की शिक्षणापासून वंचित असतील किंवा कोणत्याही परिस्थिती असो, त्या ठिकाणी राष्ट्रीय बंजारा परिषद त्यांच्या पाठीमागे आहे। जसे की आता
तांड्यावरची होळी मागं उपक्रम आपण केला. प्रत्येक तांड्यावरची होळी त्या ठिकाणी राष्ट्रीय बंजारा परिषदचा पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी त्या ठिकाणी, जेणेकरून मंत्री असो पदाधिकारी असो भारतीय जनता पार्टीचं, त्या ठिकाणी जाऊन तांड्यावर होळी केलं म्हणजे असं नाही की तांड्यावरची जे परिस्थिती, रस्ता कसा आहे त्या ठिकाणी जाण्यानंतर त्या माध्यमातून तांड्यावरचं परिस्थिती काय आहे हे माहिती होईल आणि त्यानुसार त्या तांड्याचा विकास करता येईल, हे सुद्धा आपण मागं राबविलं आहे. त्याचनुसार आता जर पाहिलं तर राष्ट्रीय बंजारा परिषद ही भारतामध्ये सगळ्यात मोठी बंजारा समाजाची संघटना आहे. ही संघटना भारतीय जनता पार्टीच्या आदेशानुसार आणि त्यांच्या विचारानुसार चालणारी एकमेव संघटना आहे. या संघटनेला महाराष्ट्र राज्याचे लाडके आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री हे बंजारा समाजावर त्यांचं प्रेम आहे आणि बंजारा समाजाची संघटना आहे ही पुढे चालते. आज संत धावजी बापू महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ध्वजारोहणचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आज तुम्ही शुभारंभ केलेला आहे की सेवागड ते दिल्ली संकल्प यात्रेचा तुम्ही आज शुभारंभ केलात. काय संकल्प आहेत, काय असणार आहे या संकल्प यात्रेमध्ये? जय शिवलाल. मी संतोष भाऊ राठोड, बंजारा एकता संकल्प यात्रेचा मेंबर म्हणून या ठिकाणी आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी मुंबईमध्ये एक सार्वजनिक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बंजारा एकता संकल्प जोडो यात्राचा संकल्प केला आणि त्या संकल्प यात्रेमध्ये पोरागडचे धर्मगुरू आदरणीय बाबूसिंगजी महाराज, त्याचबरोबर सेवागडचे धर्माधिकारी आदरणीय श्रीजी महाराज आणि त्याचबरोबर ज्यांनी या संकल्प यात्रेला संपूर्ण पाठिंबा दिला असे धर्मनेते आदरणीय गौर बंजारा धर्मपीठाचे, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वेसर्वा धर्मनेते किशनभाऊ राठोड यांच्या पाठिंब्याने या यात्रेचा सेवागड ते दिल्ली अशी संकल्प यात्रा निघतीये आणि मारो समाज, मारो स्वाभिमान, मारो धोळ झेंडा, मारो अभिमान, हातेमाई झेंडा, हातेमाई दंडा आणि घरे धोळ झेंडा असा संकल्प घेऊन ही यात्रा निघते आणि ह्या यात्रेमध्ये बंजारा समाजाच्या अनेक मागण्या आहेत आणि ह्या मागण्या घेऊन अवघा भारत देशाचा बंजारा समाज हा दिल्लीवरती धडकणार आहे.